कथार्सिसमधील कविता. कवितेचे नाव आहे भय इथले संपत नाही. हल्ली भीती वाटते खूप नीटनेटकं राहण्याची, सुंदर दिसण्या असण्याची. एकटीने फिरायला किंवा कामासाठीही दूर जाण्याची भीती वाटते खूप. कुठे गाडी बंद पडली तर, पेट्रोल संपलं तर, येता जाता 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 दिवस मावळला तर, अंधार पडला तर, लाईट गेली तर भीती वाटते कोणत्याही पुरुषाशी ओळखीचं मनमोकळं हसण्याची, हस्तांदोलन करण्याची. भीती वाटते सोशल मीडियावर लाईक कमेंट करण्याची. मेसेंजरवर वडीलधाऱ्या पुरुषालाही उत्तर देण्याची वाटत राहते भीती. भीती वाटते मोबाईलवर जवळच्या मित्राशी चॅटिंग करण्याची, की कधी तो कुठल्या भाषेची, कुठल्या फोटोची मागणी करेल हळूहळू. बस, ट्रेन, रिक्षात अनोळखी वा ओळखीच्याही पुरुषाशेजारी बसण्याची, गर्दीत, रांगेत, रस्त्यावर कुणाचा धक्का लागण्याचीही भीती वाटते हल्ली. भीती वाटते साडीत पाठ पोट उघडे टाकण्याची, कुर्त्यावर घेतलेली ओढणी घसरण्याची. भीती वाटते कधी कुठे कसा मोबाईल कॅमेरा पाहत असेल नकळत, कधी कुठले CCTVs असतील पाळत ठेवून, कुठे कधी कसेही होतील क्लिक आपले अवयव, विकल्या जातील, व्हायरल होतील फुटेज. ही भीती सतत. मग भयाला फुटतात डोळे, हात, पाय, तोंड, जीभ. जेथे जातो तेथे भय माझा सांगाती, पळविती हाती धरून या, भिवविती डोळे वटारून या. हल्ली भीती वाटते खूप कुठल्याही सभ्य पुरुषातलं श्वापच जागं होण्याची. भीती वाटते चुरगळून, लाथाडून, घुसमटून, कापून जळून मरून जाण्याची. भीती वाटते तरुण, म्हाताऱ्या, प्रौढ, पौगंड पोराचीही. अडदांड, भांडखोर, शांत, सालस, मऊ, भित्र्या, लाचार, भेकड, मतिमंद कसल्याही नराची भीती वाटते. भीती वाटते शाळा ट्युशनला गेलेली पोरगी कधी परतेल याची. भीती वाटते काल इवलीशी असलेली पोर अचानक मोठी कशी काय दिसायला लागल्याची. भीती वाटते आता प्रत्येक पुरुष बलात्कारासाठी ताठर फक्त लिंग होऊन उरतो की काय. भीती वाटते आता प्रत्येक पुरुष बलात्कारासाठी फक्त ताठर लिंग होऊन उरतो की काय याची. भय इथले संपत नाही भाग 2. मुलं, माणसं, बापे फिरू शकतात कुठेही, दिवसा, रात्री, अपरात्री, पहाटे, दुपारी, तिन्ही सांजेला, निर्जन स्थळी. होत नाही त्यांच्या काळजात अनामिक धडधड. तरुण पोरं, वृद्ध परत येऊ शकतात बाहेरून घरी, घरून बाहेर, कधीही बिनधास्त. चोरा चिलटांशिवाय भीत नाहीत ते कशालाच. माणसांना किंवा घोळक्यांनी येणाऱ्या बायका पोरींना अजिबातच. त्यांना वाटत नाही भीती इज्जत अब्रू गमावण्याची. ते चढू शकतात डोंगर, कपाडी, टेकड्या, भटकू शकतात जंगल, माळराने, कळपाने, दुकट्याने, एकट्यानेही. उडू शकतात उंच, लोळू शकतात खाली, गवतावर, मातीत, वाळूवर. मनसोक्त पोहू शकतात विहिरीत, स्विमिंग पुलात, उघड्या तलावात, नदीत किंवा समुद्रात एकट्याने. नाचू शकतात जोशात, डीजेवर, पार्टीत, वरातीत, ऐन रस्त्यावर, वाकडे तिकडे तर्राट. कावळे, चिमण्या, पोपट, कबूतर, वटवाघळं, घुबडं, घारी, गिधाडं बसू शकतात हिरव्या उघड्या बुडक्या झाडावेलींवर, तारावर, गच्चीवर, दिवसा रात्री, सोबतीने किंवा एकट्याने. बैल, घोडा, गाढव, डुक्कर, कुत्रा, मांजरांचे नर आणि माद्याही परतू शकतात आपापल्या निवाऱ्यात किंवा रात्रभर बसूही शकतात मजेत भर रस्त्यात निवांत. पण मुली, बायका, वृद्ध, वेड्या, मतिमंद, कुरूप, नकट्या, चपट्या, काळ्या, बुटक्या, उंच, जाड्या, सडपातळ, सुंदर, गरीब, श्रीमंत, अपंग, फाटक्या, भिकारी, कसल्याही कुणीही नाही करू शकतायत, नाही करू शकणार आता यातलं काहीही एकटीने. बाहेर गेल्यावर किंवा घरी परतल्यावर
कळवावं लागेल त्यांना रोज न चुकता, आपल्या आप्तांना, मित्रांना, जीवलगांना, आज नाही झाला बलात्कार माझ्यावर, अजूनपर्यंत तरी जिवंत आहे मी, अजूनपर्यंत तरी जिवंत आहे.